आयुष्याला दिशा देईल ग्रंथालय. ग्रंथालय म्हणजे सर्व प्रकारची सर्वसाधारणपणे छापील तसेच हस्तलिखित माहिती साधने एकत्रित ठेवण्याची जागा. ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रह हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादाही कालावधीत परत केली जातात. त्याआधुनिक ग्रंथालयाची संकल्पना बदलली आहे. ग्रंथालय हे माहितीचे देवाणघेवाण अशी झाली आहे. कारण वाचक पुस्तक मागता डेटाबेसची मागण्यासाठी येत असतो. शाळा महाविद्यालयांना ग्रंथालय महत्वाचे सक्तीचे असते. यामुळे संदर्भास्थित वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यास पूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणी मिळण्याची सोय होते. बदलत्या काळात दृश्य श्राव्य माध्यमे ही ग्रंथालयामध्ये दिसून येतात. नवीन ग्रंथालयांचे स्वरूप संगणक असू शकते. आंतरजालावरून माहितीचा शोध घेता येतो. तसेच ते योग्य सदस्यत्व घेऊन त्या ग्रंथालयांच्या संकेतस्थळावरून माहितीचा शोध घेता येतो. कमीत कमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ज्ञानस्नानाचा वाढलेला आवाका, प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता, माहितीतील वाढ, ग्रंथालयांच्या आर्थिक समस्या इत्यादी सारख्या अनेक घटनांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचा आयोजन ग्रंथालयांना करावे लागत असते. महाराष्ट्रातील ग्रंथसेवक. महाराष्ट्र राज्यातील 11,150 ग्रंथालये आहेत. या सर्व ग्रंथालयात 21,335 ग्रंथालय कर्मचारी काम करतात. ड वर्गातील ग्रंथालयांना सरकार 48,000 रुपये, क वर्गासाठी 1,53,600, ब वर्गासाठी 3,07,200 अनुदान देत असते. ड वर्गासाठी एक कर्मचारी असतो, त्याला दरमहा 2,223 रुपये पगार मिळतो. क वर्गासाठी 2 कर्मचारी असतात, त्या दोघांना मिळून 7,112 रुपये दरमहा पगार मिळतो. ब वर्गासाठी 3 कर्मचारी असतात, त्या तिघांना एकूण मासिक पगार 14,223 रुपये असतो. अ वर्गासाठी 4 कर्मचारी असतात, त्या चौघांना मिळून 20,334 रुपये दरमहा पगार मिळतो. ग्रंथालयास एकूण जे उत्पन्न अनुदान प्राप्त होते त्याच्या किमान 10% रक्कम ग्रंथालयाने मासिक वर्गणी देणग्यातून उभी करावी लागते. सर्वसाधारणपणे एकूण उत्पन्नाच्या निम्मी रक्कम वेतनावर खर्चित झाली तरच उरलेली रक्कम पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादीसाठी पुरवावी लागते. वाचनालयातील सेवक एवढ्याच तुटपुंज्या अतिशय किमान वेतनाच्या निम्म्या रोजंदारीवर काम करीत असतात. रोजंदारी काढली तर त्याची रोजंदारी ही लाज वाटते. त्यांच्या रोजंदारीला लाज वाटते. या कर्मचाऱ्यांना वेतन श्री नाही, पगार भत्ता नाही, महागाई भत्ता नाही, सेवानिवृत्त वेतन नाही, काहीच नाही. अतिशय